कृष्णाकाठचा हा परिसर आणि भावभक्तीच्या सुवासानं भारलेलं हे औदुंबर. नावच काही वेगळं नाही. हा, कारण इथं औदुंबराची खूप दाटीवाटी आहे. तू आजूबाजूला जर बघितलंस तर औदुंबराची झाड आहेत. त्यामुळेच या संपूर्ण परिसराला खरं तर औदुंबर हे नाव पडलं. खरं तर हा अंकलखोपचाच एक परिसर, पण श्री गुरूंच्या वास्तव्यानं या औदुंबराला ना एक मस्त वेगळेपण आलं. औदुंबर वृक्षाची दाट वनराची आणि श्री गुरुराजांचं इथलं वास्तव्य. स्वर्गीय नंदनवन यापेक्षा वेगळं काय असेल? सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात कृष्णाकाठी बसलेलं हे पावन तीर्थक्षेत्र. श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचा जन्म जरी लाडाचे कारंजे इथला, तरी त्यांची तपोभूमी या औदुंबराच्या रूपानं प्रसिद्धीला आली. समोरून वाहणारी कृष्णा नदी, विस्तीर्ण घाट आणि काठावरचं हे सुबक मंदिर, शांततेचा अधिवास इथल्या कणाकणात आहे. मनात कितीही गोंधळ असला तरी इथे येताच तो सारा गोंधळ विरून जावा आणि तत्काळ समाधी अवस्था प्राप्त व्हावी. कृष्णेच्या पैल तीरावर भिलवडी ही प्रसिद्ध औद्योगिक वसाहत आहे. इथे भुवनेश्वरी देवीच्या वास्तव्यामुळे भाविकांची सतत वर्दळ होतीच. तपस्वी जनांचा वावर सुद्धा या ठिकाणी होताच. त्यामुळेच श्री गुरूंनी या परिसरात चातुर्मास वास्तव्य केलं. पुढे इथला अज्ञातवास आणि चातुर्मास साधना संपवून श्री गुरु इकडून पुढच्या प्रवासाला निघाले.